स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मराठी कथामध्ये. जबरदस्तीचे लग्न. पायल आपल्या खोलीत जाते. रोहनही दिवाणखान्यातील दिवे बंद करून आपल्या खोलीत निघून जातो. रुद्राय बाल्कनीत बसून ईश्वरीबद्दल विचार करत होता. आता पुढे. दुसरीकडे राठोड भवनात सर्वजण जेवण करून आपल्या खोल्यांमध्ये झोपण्यासाठी गेले होते. ईश्वरी पलंगावर बसली होती. आज ईश्वरीने काहीच खाल्ले नव्हते. दिवसा ती आपल्या खोलीत विश्रांती घेत होती, त्यामुळे लक्ष्मीजींनी तिचे दुपारचे जेवण खोलीतच पाठवले होते आणि रात्री ती स्वतःच आपले जेवण खोलीत घेऊन आली होती. ताट तिच्यासमोर टेबलावर ठेवलेले होते, पण तिची भूक जणू कुठेतरी हरवून गेली होती. काल स्वयंसेवी संस्थेतून परत आल्यापासून ईश्वरीच्या मनात एकच विचार पुन्हा पुन्हा येत होता. तिच्यामुळे इतकी मुले बेघर होतील, तिच्यामुळे त्या मुलांचे भविष्य उद्ध्वस्त होईल. ईश्वरीला सर्वात जास्त राग या गोष्टीचा येत होता की तिने त्या रवीच्या बोलण्यावर विश्वासच का ठेवला. ईश्वरीला रुद्राईशी बोलण्याचे धाडस होत नव्हते. तिला वाटत होते की रुद्राई तिच्यावर रागावला आहे आणि त्यामुळे ती आणखीनच अस्वस्थ झाली होती. ती उशिरापर्यंत अशीच बसून राहते. दुसरीकडे रुद्राही बाल्कनीत बसला होता आणि आपल्या विचारांमध्ये हरवून गेला होता. पुढच्या दिवशी रुद्राई सकाळी उठून ऑफिससाठी तयार होतो. तो तयार होऊन खाली येतो. रोहन आणि पायल हॉस्पिटलसाठी तयार झालेले असतात. पायल त्याला पाहते आणि त्याला म्हणते, भाऊ नाश्त्यासाठी बस. रुद्राई तिला म्हणतो, मला लवकर जायचं आहे बाळा, ऑफिसमध्ये करून घेईल. पायल म्हणते, भाऊ थोडंसं तरी. पायल त्याला आवाज देते, पण रुद्राई तिचं ऐकत नाही आणि बाहेर येतो. आधी तो तिथून मंदिरात जातो. जवळपास 1 तासानंतर तो तिथून राठोड मार्बल इंडस्ट्रीजकडे निघतो. कारण रुद्राईलाही माहीत होतं की तो या गोष्टीला धरून बसू शकत नाही. त्याला त्याची कामं करावीच लागणार होती. तो सरळ त्याच्या केबिनमध्ये येतो. विशालजी अजून ऑफिसमध्ये आलेले नव्हते. रुद्राई पिऊनला बोलावून फाईल मागवतो. रुद्राई फाईल पाहू लागतो. तेवढ्यात रुद्राईचा फोन वाजतो. रुद्राई फोन पाहतो. स्क्रीनवर रामचं नाव दिसत होतं. रुद्राई कॉल उचलतो. हो राम. राम म्हणतो, सर तुम्हाला काही सांगायचं होतं. रुद्राई म्हणतो, हो सांग, काय झालंय. राम म्हणतो, सर ज्या दिवशी कोर्टाची तारीख होती त्या दिवसापासून घराबाहेर एक मुलगा त्याच्या बाईकवर बसून असतो. रुद्राई म्हणतो, मुलगा? काही चौकशी केलीत का. राम म्हणतो, नाही सर, त्याने काही केलं नाही किंवा काही बोललाही नाही, फक्त बसून असतो. रुद्राई त्याला म्हणतो, त्याचा फोटो मला पाठव. राम म्हणतो, सर त्याने कॅप आणि मास्कने चेहरा झाकलेला आहे. रुद्राई विचार करत म्हणतो, मास्क आणि कॅप. राम म्हणतो, हो सर, तुम्ही सांगितलं तर मी त्याला पकडतो. रुद्राई म्हणतो, नाही, त्याला काही करू नका, मी त्याला ओळखतो. राम म्हणतो, ठीक आहे सर. रुद्राई त्याला म्हणतो, तुम्ही त्याच्याकडे जाऊन सांगा की मी त्याला ऑफिसमध्ये बोलावलं आहे. राम त्याला म्हणतो, ठीक आहे सर, सांगतो. रुद्राई कॉल कट करतो. तिकडे राम रुद्राईने सांगितल्याप्रमाणे बाहेर येतो. जसा तो मुलगा त्याला पाहतो तसा तो त्याची बाईक तिथेच सोडून पळायला लागतो, तर रामही त्याच्या मागे धावू लागतो. राम ओरडून म्हणतो, सरांनी तुम्हाला ऑफिसमध्ये बोलावलं आहे. रामचं बोलणं ऐकून तो तिथेच थांबतो. राम त्याच्याजवळ येतो आणि म्हणतो, सरांनी बोलावलं आहे तुम्हाला. तो मुलगा म्हणतो, धन्यवाद. त्यानंतर राम आत निघून जातो आणि तो मुलगा त्याच्या बाईकवरून तिथून निघून जातो. जवळपास 2 तासांनी तो रुद्राईच्या ऑफिसमध्ये येतो. त्याच्या हातात एक फाईलही होती. तो रुद्राईच्या केबिनचा दरवाजा ठोठावून आत येतो. तो रुद्राईसमोर बसतो आणि मास्क काढत म्हणतो, बॉस कसे आहात. रुद्राई म्हणतो, ठीक तर नाही आहे. तसं घराबाहेर काय करत होतास. तो मुलगा म्हणतो, तुम्हाला भेटायला गेलो होतो, पण तुम्ही घरीच नव्हतात. ऑफिसलाही आलो होतो, पण तुम्ही भेटलातच नाही. रुद्राई विचार करत म्हणतो, हो, थोडा त्रासात होतो मी. उद्या कोर्टाची तारीख आहे आणि निकाल रवीच्या बाजूने जाणार आहे. तो मुलगा म्हणतो, हे तुम्ही कसं काय म्हणू शकता. रुद्राई म्हणतो, तुझ्या बहिणीने रवीला कागदपत्र दिली, त्यामुळे सगळं उद्ध्वस्त झालं. मी अनेक लोकांना भेटलो, पण सगळ्यांनी एकच गोष्ट सांगितली की आता काहीच होऊ शकत नाही.
तो मुलगा म्हणतो, अरे रे वहिनींनी असं करायला नको होतं. रुद्राय म्हणतो, बरं तू परत कधी आलास? आणि जर तुला मला भेटायचंच होतं तर फोन करू शकत होतास. तो मुलगा म्हणतो, माझा फोन पाण्यात पडला होता त्यामुळे दुरुस्तीसाठी दिला आहे. रुद्राय त्याला म्हणतो, बरं काय काम होतं? तो मुलगा म्हणतो, ही फाईल द्यायची होती तुम्हाला. तो मुलगा रुद्रायला फाईल देतो. रुद्राय ती फाईल उघडून पाहतो. फाईल पाहताच रुद्रायच्या चेहऱ्यावरील भाव बदलतात. तो आश्चर्याने त्याच्याकडे पाहतो तर तो मुलगा होकारार्थी मान हलवतो. रुद्रायच्या आनंदाला पारावार उरत नाही. तो आनंदाने म्हणतो, ही फाईल तुझ्याकडे कशी आली? तो मुलगा हसत म्हणतो, तुम्हाला आठवतं असेल तर मी तुमच्याकडून ही फाईल मागितली होती आणि मग 1-2 दिवसांनी परत दिली होती. रुद्राय म्हणतो, हो आठवतंय. तो मुलगा म्हणतो, त्यावेळी मी फाईल बदलली होती का माहीत नाही, पण मला वाटत होतं की रवी काहीतरी करणार. मी विचार केला होता की केकच्या आधी तुम्हाला देईल, पण मग मी बाहेर गेलो आणि माझ्या लक्षातून निघून गेलं. रुद्राय आनंदाने म्हणतो, तुला माहीत नाही तू माझ्यासाठी किती मोठं काम केलं आहेस. खूप खूप धन्यवाद. पण मग ती फाईल कोणती होती? तो मुलगा हसत म्हणतो, ती तर मीच तयार केली होती. त्यावरचे शिक्के बनावट आहेत. जसे त्यांची तपासणी होईल तसं सगळ्यांना समजेल. रुद्राय म्हणतो, म्हणजे तुझ्या बहिणींनी ती फाईल देऊन खरं तर चांगलंच काम केलं? तो मुलगा हसत म्हणतो, हो बॉस खूप चांगलं. रुद्राय थोडा उदास होत म्हणतो, उगाचच मी त्यांच्याशी उद्धटपणे वागलो. तो मुलगा म्हणतो, समजावून सांगा त्यांना. रुद्राय म्हणतो, हो. तो मुलगा म्हणतो, तुम्ही फाईल नीट सांभाळून ठेवा. मी आता निघतो, ठीक आहे? रुद्राय म्हणतो, मी तुला नंतर फोन करतो. तो मुलगा, ठीक आहे बॉस. तो मुलगा तिथून निघून जातो. रुद्राय फाईल ड्रॉवरमध्ये ठेवतो आणि खुर्चीत निवांत बसतो. रुद्राय डोळे मिटून घेतो. त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. गेल्या 2 दिवसांपासून जी अस्वस्थता त्याला खात होती ती आता नाहीशी झाली होती. रुद्राय बराच वेळ तसाच बसून राहतो. तो डोळे उघडतो आणि आज संध्याकाळी घरी जाऊन ईश्वरीची माफी मागायचा विचार करतो. रुद्राय आत्तासाठी ही गोष्ट कोणालाही न सांगण्याचाही निर्णय घेतो. रुद्राय कपटी हसत मनात म्हणतो, रवी आता तू वाचणार नाहीस. तू हे अजिबात चांगलं केलं नाहीस. रुद्राय वेळ पाहतो. दुपारचे 2 वाजलेले असतात म्हणून तो त्याचं काम करू लागतो. त्यावेळी ऑफिसमध्ये जेवणाची वेळ असते म्हणून विशालजी त्याच्या केबिनमध्ये येतात आणि त्याच्यासमोर बसतात आणि त्याला म्हणतात, आज घरी यायचं आहे की नाही? रुद्राय कामात असतो. तो फाईलमधून डोकं वर करून त्यांच्याकडे पाहत म्हणतो, का नाही यायचं? येणार आहे. विशालजी हसत म्हणतात, नाही 2 दिवस घरी आला नव्हतास म्हणून वाटलं आजही बाहेरच राहायचा विचार आहे का? रुद्राय म्हणतो, काका तुम्हाला सगळं माहिती आहे? विशालजी म्हणतात, हो माहिती आहे, पण एकदा तरी तू विचार केलास का की यावेळी तुला सुनेची काळजी घ्यायला हवी होती, तिच्यासोबत उभं राहायला हवं होतं? रुद्राय विचार करत म्हणतो, त्यावेळी मला काहीच समजत नव्हतं की काय करावं. विशालजी म्हणतात, म्हणजे आता तुला समजलं? रुद्राय म्हणतो, हो. विशालजी आणि रुद्राय दोघेही काही वेळ शांत राहतात. पण तेवढ्यात रुद्राय म्हणतो, मी 2 दिवस घरी आलो नाही म्हणून माझी चूक सगळ्यांनी सांगितली, पण 2 दिवस मी कसे काढले हे कुणी विचारलं का? विशालजी शांत होतात. काय बोलणार होते ते? रुद्राय काही चुकीचं बोलला नव्हता. ते रुद्रायकडे पाहतात तर रुद्राय नजर खाली करतो आणि म्हणतो, माफ करा काका, मला तुमच्याशी असं बोलायला नको होतं. मी थोड्या वेळात येतो. रुद्राय ते बोलून केबिनमधून बाहेर पडतो. तो थेट टेरेसवर जातो. विशालजीही त्यांच्या केबिनमध्ये परत जातात. रुद्राय तिथे बसून धूम्रपान करू लागतो. जवळपास 15 मिनिटांनी तो धूम्रपान संपवतो. तिकडे राठोड भवनात ईश्वरी खाली स्वयंपाकघरात लक्ष्मीजींसोबत होती. ती त्यांच्याशी बोलत होती. आज सकाळपासूनच ईश्वरीला बरं वाटत नव्हतं. तिला ताप आल्यासारखं वाटत होतं. दोघी बोलत असतानाच ईश्वरीला चक्कर येते आणि ती खाली कोसळते. लक्ष्मीजी लगेच खाली बसून ईश्वरीला हाक मारतात. त्या कविताला बोलावतात. कविताही तिथे येते. लक्ष्मीजी जेव्हा ईश्वरीच्या चेहऱ्यावर पाण्याचे शिंतोडे मारतात आणि तिच्या कपाळावर हात फिरवतात तेव्हा त्यांना जाणवतं की ईश्वरीला खूप ताप आहे. लक्ष्मीजी तिला म्हणतात, ईश्वरी बाळा डोळे उघड. मग कविताला,
लवकर सुनबाईला उचल आणि बाहेर हॉलमध्ये घेऊन चल. लक्ष्मीजी आणि कविता ईश्वरीला हॉलमध्ये घेऊन येतात. थोड्याच वेळात ईश्वरीला शुद्ध येते. लक्ष्मीजींनी आधीच डॉक्टरांना फोन केलेला असतो. डॉक्टरही घरी येतात. ईश्वरी म्हणते, आई, डॉक्टरांची गरज नव्हती. तुम्ही उगाच काळजी करत आहात. मी ठीक आहे. लक्ष्मीजी तिला म्हणतात, अगदी गप्प, काहीही बोलायचं नाही. ईश्वरी म्हणते, आई पण. लक्ष्मीजी तिला मध्येच थांबवत, आम्ही सांगितलं ना गप्प, म्हणजे गप्प राहा. डॉक्टर ईश्वरीची तपासणी करतात. तिला खूप ताप तर होताच, पण नीट जेवण न केल्यामुळे तिला अशक्तपणाही आला होता. डॉक्टर आधी काही औषधं लिहून देतात आणि मग लक्ष्मीजींना म्हणतात, काळजी करण्यासारखं काही नाही. बाळ पूर्णपणे ठीक आहे आणि तुमच्या सुनेलाही जेवण न केल्यामुळे अशक्तपणा आला आहे आणि तापामुळे ती बेशुद्ध झाली. मी औषधं लिहून दिली आहेत, पण माझा सल्ला आहे की तुम्ही सलाईन लावून घ्या, कारण ग्लुकोजमुळे ती लवकर बरी होईल. लक्ष्मीजी म्हणतात, ठीक आहे डॉक्टर. ईश्वरी लगेच म्हणते, आई, मी ठीक आहे. लक्ष्मीजी तिला थोडं ओरडत म्हणतात, आधी तू तुझ्या मनाप्रमाणे वागलीस, पण आता तुझी मनमानी चालणार नाही. त्या डॉक्टरांना म्हणतात, तुम्ही सलाईन लावा. डॉक्टर फोन करून एक नर्सला बोलावतात. लक्ष्मीजी तिथेच तिच्याजवळ बसतात. थोड्याच वेळात नर्स बाकीचं सामान घेऊन येते आणि काही वेळानंतर ईश्वरीला तिच्या खोलीत आणलं जातं आणि मग सलाईन लावली जाते. ईश्वरी शांतपणे पडून होती. ती जरी म्हणत होती की ती ठीक आहे, तरी खरं तर तिच्यात उभं राहण्याचीही ताकद उरली नव्हती. डॉक्टर म्हणतात, सिस्टर, तुम्ही अजून थोडा वेळ इथेच थांबा. बाटली संपल्यावर खाली या. नर्स म्हणते, ठीक आहे मॅडम. डॉक्टर लक्ष्मीजींना म्हणतात, तुम्ही काळजी करू नका. तुमची सुनबाई लवकरच बरी होईल. डॉक्टर नर्सला तिथेच सोडून निघून जातात. लक्ष्मीजी डॉक्टरांसोबत खाली येतात. डॉक्टर गेल्यानंतर त्या रुद्रायला फोन करतात. रुद्राय त्यावेळी काही महत्त्वाचं बोलत असतो, त्यामुळे तो फोन उचलत नाही. जवळपास 20 मिनिटानंतर जेव्हा तो मोकळा होतो, तेव्हा तो लक्ष्मीजींना परत फोन करतो. लक्ष्मीजी त्यावेळी खाली स्वयंपाक करत होत्या. त्या ईश्वरीसाठी फळ कापत होत्या. फोनची घंटी ऐकून त्या हॉलमध्ये येतात आणि फोन उचलतात. रुद्राय म्हणतो, आई, तू फोन केला होता? लक्ष्मीजी म्हणतात, तुझा फोन कुठे होता? रुद्राय म्हणतो, फोन सायलेंट मोडवर होता. मी काही महत्त्वाचं बोलत होतो, म्हणून फोन उचलू शकलो नाही. लक्ष्मीजी म्हणतात, ठीक आहे, तू आत्ताच घरी ये. रुद्राय म्हणतो, आई, संध्याकाळी येतो ना, आता मला काम आहे. लक्ष्मीजी त्याला म्हणतात, आम्ही सांगितलं ना घरी ये, बस, विषय संपला. रुद्राय म्हणतो, पण आई. रुद्राय अजून काही बोलणार इतक्यात लक्ष्मीजी फोन ठेवून देतात. रुद्राय थोडा चिंतेत पडतो, पण मग तो विशालजींना फोन करून घरी जात असल्याचं सांगतो. रुद्राय फाईल तिजोरीत ठेवतो आणि राठोड भवनकडे निघतो. रुद्राय घरी येऊन गाडी उभी करतो आणि आत येतो. तो लक्ष्मीजींना शोधत शोधत स्वयंपाकघरात येतो. लक्ष्मीजी त्याच्याकडे पाहत नव्हत्या, त्यामुळे रुद्रायला समजतं की त्या त्याच्यावर नाराज आहेत. रुद्राय त्यांच्याजवळ जात म्हणतो, आई, तू नाराज का आहेस? लक्ष्मीजी म्हणतात, तुझा राग वाईट आहे हे आम्हाला माहिती होतं, पण इतका वाईट आहे हे माहिती नव्हतं. रुद्राय म्हणतो, आई, काय झालं ते तरी सांग. लक्ष्मीजी म्हणतात, तू रागात घर सोडून गेलास, त्यामुळे ईश्वरीने 2 दिवस जेवण केलं नाही आणि ती आजारी पडली. रुद्राय म्हणतो, जेवली नाही? ती तुमच्यासोबत बसून जेवत नाही का? लक्ष्मीजी म्हणतात, जेवते, पण 2 दिवसांपासून ती जेवण खोलीत घेऊन जात होती, त्यामुळे तिने जेवलं नाही हे आम्हाला कळलंच नाही. रुद्राय म्हणतो, आता ती कुठे आहे? लक्ष्मीजी म्हणतात, तिला चक्कर येऊन ती पडली होती. डॉक्टरांनी सलाईन लावली आहे. ती खोलीत आहे. रुद्राय म्हणतो, ठीक आहे, मी जातो. रुद्राय त्याच्या खोलीकडे जाऊ लागतो. तिकडे ईश्वरीला स्वच्छतागृहात जायचं असतं. ती खोलीत नर्सला शोधते, पण ती तिथे नसते. ईश्वरी सलाईनची सुई काढून स्वच्छतागृहात जाते. स्वच्छतागृहातून बाहेर येताच तिचं डोकं गरगरू लागतं. ती पलंगाजवळ पोहोचणार इतक्यात तिला पुन्हा चक्कर येते. ईश्वरी पडणार इतक्यात रुद्राय धावत येऊन तिला सावरतो. तो तिला उचलून पलंगावर झोपवतो. तिच्या हातात पुन्हा सलाईन लावतो. मग तिच्या गालावर हलकं थोपटत म्हणतो, बाहेर ये, बाहेर ये, डोळे उघडा बाळा.
लक्ष्मीजींनी रुद्राच्या गाडीचा आवाज ऐकताच त्यांनी नर्सला खाली बोलावलं होतं, जेणेकरून रुद्राय आणि ईश्वरीला एकांतात बोलता येईल. ईश्वरी काही प्रतिसाद देत नाही. मग रुद्राय पुन्हा तिला हाक मारतो. हळूहळू ईश्वरीला शुद्ध येते. तिच्यासमोर रुद्रायचा चेहरा असतो. त्याच्या चेहऱ्यावरची काळजी स्पष्ट दिसत होती. ईश्वरी शांत पडून होती, तर रुद्राय तिच्याकडेच पाहत होता. त्याला वाटत होतं की ती काहीतरी बोलेल, पण ती काहीच बोलत नाही. मग तोच म्हणतो, तुम्ही इतका विचार का करता की स्वतःलाच आजारी पाडून घेता? ईश्वरी डोळ्यात पाणी आणत म्हणते, मला माफ करा. मला खरंच माहिती नव्हतं की रवी चुकीचा आहे. त्याने मला सांगितलं होतं की तो केस हारला तर तुम्ही त्याला ठार माराल. रुद्राय म्हणतो, त्याने खोटं सांगितलं होतं. तुम्ही माझ्याशी बोलू शकत होतास. मी तुम्हाला खरं सांगितलं असतं. ईश्वरी म्हणते, मी विचार केला होता, पण त्याने सांगितलं की तुम्हाला समजलं तर तुम्ही त्याला मारून टाकाल. आणि मी तुम्हाला त्याच्याशी बोलताना ऐकलंही होतं, जेव्हा तुम्ही त्याला धमकी दिली होती, म्हणून मी तसं केलं. रुद्राय तिचे केस ठीक करत म्हणतो, काही हरकत नाही. ईश्वरी ओलसर डोळ्यांनी त्याला म्हणते, खरंच माझ्यामुळे ती सगळी मुलं बेघर होतील का? रुद्राय तिला समजावत म्हणतो, असं काही होणार नाही. मी आहे ना, तुम्ही काळजी करू नका. ईश्वरी काही बोलत नाही. तेव्हा रुद्राय तिचा हात हलकेच हातात घेतो. तो तिच्या बोटांवरून हळूवार हात फिरवत असतो. ईश्वरी काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होती, पण बोलू शकत नव्हती. ही गोष्ट रुद्रायच्या लक्षात येते. तो म्हणतो, काय सांगायचं आहे सांगा. ईश्वरी म्हणते, तुम्ही मला मिठी माराल का कृपया? रुद्राय म्हणतो, नक्कीच भारे. रुद्राय वाकून तिला अलगद मिठी मारतो. ईश्वरी पलंगावर पडलेली असते. रुद्राय तिला थोडंसं स्वतःकडे वळून तिच्या भोवती हात गुंडाळतो. त्याचा एक हात तिच्या केसात तर दुसरा तिच्या कमरेवर असतो. ईश्वरी तिचा हात त्याच्या पाठीवर ठेवते. काही वेळ रुद्राय तिला तसंच जवळ घेतो. तो मिठी थोडी सेल करतो, पण ईश्वरी काहीच प्रतिसाद देत नाही. मग तो तिला पुन्हा जवळ घेतो. बराच वेळ तो तिला तसाच धरून ठेवतो. मग त्याला जाणवतं की ईश्वरी रडत आहे. तो तिच्यापासून थोडा दूर होतो. ईश्वरीचे डोळे लाल झालेले असतात. रुद्राय दोन्ही हातांनी तिचा चेहरा धरतो आणि म्हणतो, का रडत आहात? हात दुखतोय का? ईश्वरी नकारार्थी मान हलवते. रुद्राय तिचे केस ठीक करतो, तिचे अश्रू पुसतो आणि म्हणतो, तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही. मी आहे ना, मग तुम्ही इतका विचार का करता? रुद्राय तिच्या जवळच बसतो आणि तिचा हात हातात घेतो. तो तिच्या हातावर हळूवार हात फिरवत असतो. थोड्याच वेळात लक्ष्मीजी कविताच्या हातून ईश्वरीसाठी फळं पाठवतात. कविता खोलीबाहेर येऊन दार ठोठावते. रुद्राय म्हणतो, हो या. कविता आत येत म्हणते, सर, मोठ्या मॅडमनी मॅडमसाठी पाठवलं आहे. रुद्राय म्हणतो, द्या, धन्यवाद. कविता ताट देऊन खाली जाते. रुद्राय ते बाजूला ठेवतो. मग तिचा हात धरून तिला उठायला मदत करतो. तिच्या पाठीमागे उशी ठेवून तिला बसवतो. मग स्वतःच्या हाताने तिला फळ खाऊ घालू लागतो. थोडं खाल्ल्यानंतर ईश्वरी म्हणते, बस आता मला नको. रुद्राय तिला म्हणतो, सगळं खायचं आहे तुम्ही, मला काही ऐकायचं नाही. ईश्वरी तोंड वाकडं करत म्हणते, पण आता मन नाही. रुद्राय म्हणतो, बरं अजून थोडंसं खा. रुद्राय तिला अजून थोडं खाऊ घालतो आणि मग ताट बाजूला ठेवतो. सलाईनची बाटली संपत आली होती, त्यामुळे रुद्राय नर्सला बोलवायला खाली येतो. ती त्यावेळी लक्ष्मीजींसोबत हॉलमध्ये असते. रुद्राय म्हणतो, सिस्टर, ग्लुकोजची बाटली बदलायची आहे. नर्स म्हणते, ठीक आहे, मी बदलते. नर्स रुद्रायसोबत खोलीत येते. ती बाटली बदलते आणि मग म्हणते, मिस्टर राठोड, ही बाटली संपायच्या आधी मला सांगा. रुद्राय म्हणतो, तुम्ही कुठे जाणार आहात का सिस्टर? ईश्वरीची नजर त्यांच्यावरच होती. नर्स ईश्वरीकडे पाहते, मग रुद्रायकडे पाहून म्हणते, मला वाटतं आता इथे तुमची जास्त गरज आहे. हे बोलून ती खाली निघून जाते. रुद्राय त्याच्या बोटात बोटं गुंतवून त्यांच्याकडे पाहत बसतो. काही क्षणांनी तो ईश्वरीकडे पाहतो आणि म्हणतो, मी कपडे बदलून येतो. ईश्वरी म्हणते, रुद्राय कपडे घेऊन स्नानगृहात जातो. ईश्वरी ही डोळे मिटून घेते. जवळपास 20 मिनिटांनी तो बाहेर येतो. ईश्वरीकडे पाहतो, केस हाताने ठीक करतो आणि तिच्याजवळ येऊन बसतो. रुद्राय एकटक तिच्याकडेच पाहत असतो. जेव्हा ईश्वरीला त्याची नजर जाणवते, तेव्हा ती डोळे उघडते.
रुद्राय वेळ पाहतो. 6 वाजायला आलेले असतात. ईश्वरीला स्वच्छतागृहात जायचं असतं म्हणून ती हळूच उठते. तिला उठताना पाहून तो म्हणतो, काय झालं भारे, काही हवं आहे का? ईश्वरी म्हणते, ते मला स्वच्छतागृहात जायचं आहे. रुद्राय म्हणतो, मी घेऊन जातो. रुद्राय काही वेळासाठी सलाईन काढतो आणि तिचा हात धरून तिला स्वच्छतागृहापर्यंत घेऊन जातो. तो तिथेच तिची वाट पाहत थांबतो. ईश्वरी बाहेर येते आणि परत खोलीत येते. ईश्वरी रुद्रायच्या हाताकडे पाहत असते. काही वेळाने ती म्हणते, तुमचा हात दाखवा. रुद्राय म्हणतो, काय? ईश्वरी म्हणते, हात. काही क्षणांनी, मीही पाहते ना तुम्हाला किती राग येतो ते. रुद्राय तिला म्हणतो, मी ठीक आहे. ईश्वरी म्हणते, मी सांगितलं ना, हात दाखवा. रुद्राय हात पुढे करत नाही म्हणून ईश्वरी त्याचा हात पकडून स्वतःकडे ओढते, तर त्याने मूठ बंद केलेली असते. ईश्वरी त्याच्याकडे रोखून पाहते तेव्हा तो मूठ उघडतो. जखम अजूनही ताजी असते आणि तिला मलमाची गरज असते. रुद्राय तिला म्हणतो, जास्त विचार करू नका, मला सवय आहे. ईश्वरी म्हणते, यावर औषध कधी लावणार? रुद्राय म्हणतो, रात्री लावेन. बरं, तुम्ही आईशी बोललात का? रुद्राय म्हणतो, अजून नाही. ईश्वरी म्हणते, मग जाऊन बोला, त्या पण काळजीत होत्या. रुद्राय म्हणतो, नक्की? ईश्वरी म्हणते, मी ठीक आहे, काही हवं असेल तर तुम्हाला बोलावेन. रुद्राय म्हणतो, ठीक आहे, मी थोड्या वेळाने येतो. रुद्राय खाली येतो. लक्ष्मीजी त्यावेळी स्वयंपाकघरात होत्या. त्या रुद्रायसाठी कॉफी बनवत होत्या. रुद्राय स्वयंपाकघरात येतो. लक्ष्मीजी त्याला पाहून नजर वळवतात, तर रुद्राय त्यांच्यासमोर कान पकडून उभा राहतो. लक्ष्मीजी त्याला म्हणतात, इथे कशासाठी आला आहेस तू? रुद्राय म्हणतो, आई मला माफ कर. लक्ष्मीजी म्हणतात, कशासाठी? आई आता पुढे इतका राग करणार नाही. खरंच मला माफ कर. लक्ष्मीजी म्हणतात, तुझी कॉफी तयार झाली आहे, ती घेऊन खोलीत जाऊ शकतो. रुद्राय म्हणतो, आई आता तरी राग सोड. लक्ष्मीजी तिथून निघू लागतात तेव्हा रुद्राय त्यांच्यासमोर गुडघ्यावर बसून कान पकडतो. त्याला अशा अवस्थेत पाहून लक्ष्मीजी म्हणतात, उठ आता, बस झालं. रुद्राय आनंदाने म्हणतो, म्हणजे आता तुम्ही माझ्यावर रागावलेल्या नाहीत? लक्ष्मीजी म्हणतात, नाही, आत्ता खुश. रुद्राय उठून त्यांना मिठी मारत म्हणतो, खूप खूप धन्यवाद आई, तू खूप चांगली आहेस. लक्ष्मीजी म्हणतात, बस बस, ठीक आहे, आम्हाला कळत नाही तुला एवढा राग कुणाकडून मिळाला आहे. रुद्राय हसत म्हणतो, अगदी सोपं आहे आई, तुझ्याकडूनच मिळाला आहे. लक्ष्मीजी थोड्या आश्चर्याने म्हणतात, आमच्याकडून? रुद्राय म्हणतो, आता तूच बघ ना, किती वेळापासून तुला समजावत होतो तेव्हा कुठे तू ऐकलत, म्हणून म्हणतो हा गुण तुझ्याकडूनच आला आहे. लक्ष्मीजी त्याला म्हणतात, गोड बोलून समोरच्याला पटवायचं असेल तर ते तुझ्याकडून शिकावं. रुद्राय हसत म्हणतो, ऑफिसच्या कामानंतर मोकळ्या वेळेत शिकू शकतो. लक्ष्मीजी म्हणतात, हो रुद्र, आता कॉफी घे आणि जा. रुद्राय त्यांच्या खांद्यावर हात टाकत म्हणतो, पण मी तर तुझ्यासोबत बसून कॉफी प्यायला आलो होतो. रुद्राय लक्ष्मीजींसोबत बाहेर येऊन दिवाणखान्यात बसतो. त्यावेळी नर्स बागेत गेली होती, कारण डॉक्टरांचा फोन आला होता. लक्ष्मीजी उठून त्यांच्या खोलीत जातात. रुद्राय त्यांच्याकडेच पाहत असतो. काही वेळाने त्या प्रथमोपचार पेटी घेऊन बाहेर येतात. त्या रुद्रायजवळ येऊन बसतात आणि त्याचा हात हातात घेऊन पाहतात. त्यांच्या चेहऱ्यावरची काळजी रुद्रायला स्पष्ट दिसत होती. त्यांना एवढं चिंतित पाहून तो म्हणतो, आई मी ठीक आहे, तू काळजी करू नको. लक्ष्मीजी थोड्या रागाने म्हणतात, खबरदार, अजून एक शब्द बोललास तर, एवढी मोठी जखम झाली आहे आणि त्यावर औषधसुद्धा लावलं नाही. जखम बरी झाली नाही तर त्रास होऊ शकतो. पण काही समजतच नाही तुला. कधी शहाणपण येणार आहे? स्वतःची काळजी घ्यायला कधी शिकणार आहेस? रुद्राय म्हणतो, आई तू माझी इतकी काळजी का करते? लक्ष्मीजी रागावत, सांगू का आत्ताच का काळजी करते ते? लग्न झालं आहे, वडील होणार आहेस, पण अजूनही स्वतःबाबत इतका निष्काळजी आहेस. रुद्राय हसत म्हणतो, जर मी खूप शहाणा झालो तर तू माझी काळजी घेणं बंद करशील ना? लक्ष्मीजी रागावत म्हणतात, एक चापट देऊ का? असं कधी होतं का? मुलगा कितीही मोठा झाला तरी आईसाठी तो नेहमी लहानच असतो. रुद्राय म्हणतो, म्हणूनच मी स्वतःची फार काळजी घेत नाही, कारण त्यासाठी तू आहेस ना.
रुद्रायला रागावतच लक्ष्मीजी त्याच्या हातावर औषध लावून पट्टी बांधतात. मग त्या प्रथमोपचार पेटी बंद करून बाजूला ठेवतात. अजून त्याला काही बोलणार इतक्यात रुद्राय त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून आडवा होतो. लक्ष्मीजी त्याला म्हणतात, अरे इथे का झोपलास तू? नीट झोपताही येत नसेल तुला. रुद्राय म्हणतो, आता मनसोक्त रागव. तुझ्या मांडीवर डोकं ठेवलं की मला कुठेही शांतता मिळते. लक्ष्मीजी त्याला म्हणतात, काय म्हणायचं आहे तुला? आम्हाला तुला रागवायला आवडतं असं वाटतं का? रुद्राय म्हणतो, नाहीतर अजिबात नाही. काही क्षणांनी असंच थोडा वेळ पडू दे ना ग आई. लक्ष्मीजी म्हणतात, नक्की रे माझ्या मुला. रुद्राय लक्ष्मीजींच्या मांडीवर डोकं ठेवून पडून राहतो आणि लक्ष्मीजी त्याच्या केसातून प्रेमाने हात फिरवत राहतात. म्हणतात ना, आई कितीही रागावली तरी तिच्या लेकरावर जास्त वेळ रागावून राहू शकत नाही. थोडं प्रेमाने समजावलं की ती लगेच मऊ होते, कारण तिच्या मुलापेक्षा तिला जगात दुसरं काहीच अधिक प्रिय नसतं. तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.